अनिल अनिल हा काम नसल्या तरी बिझी असतो. मित्रांनो नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज बरेचसे नवीन नवीन मेनू बनलेले आहेत. नक्की बघा व्हिडिओमध्ये कसे वाटतात ते. आज सकाळी टिफिनला जो रेग्युलर मेनू होता तो गेला. त्याचबरोबर स्पेशलमध्ये आज भरलेली मिरची होती. या कुटाच्या मिरचीची आम्ही आज रील पण टाकलेली आहे. ही फार चांगली बनते. आमच्याकडे ज्या मावशी कामाला आहेत त्या मस्तपैकी त्याचा शेंगदाण्याचं कूट तयार करतात आणि छानपैकी त्या मिरचीच्या आतमध्ये स्टफ करून त्याला आम्ही बेसनमध्ये टाकून फ्राय करतो. त्याचे डिटेल रील आम्ही आज यूट्यूबला टाकलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा. हे आम्ही जेव्हा पाठवतो टिफिनमध्ये त्या वेळेला जे कस्टमरचे रिव्ह्यू आहेत ते फार छान येतात आणि त्यांना ही भरलेली मिरची फार आवडते. तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही नक्कीच बनवा आणि फार सोपी पद्धत आहे बनवायची आणि बनल्यानंतर फार सुंदर बनते. ही छानपैकी आम्ही बेसनमध्ये टाकून तेलात टाकून छानपैकी फ्राय करून त्याची भजी बनवलेली आणि साधारणतः आम्ही आठवड्यातून प्रत्येक एखादा मंगळवार किंवा एखादा गुरुवार आम्ही पकडतो. त्या दिवशी आम्ही टिफिनला बनवतो. टिफिनमध्ये ही सर्वांना पुष्कळ आवडते. आणि मित्रांनो, ज्या ताई आहेत त्या पण कोकणातल्या आहेत, त्यामुळे त्यांना अशा प्रकारची रेसिपी करायला फार आवडतात. आणि जे कस्टमर्स आहेत त्यांनासुद्धा कधी आठवड्यातून एखाद दिवशी अशा रेसिपी दिल्या वेगवेगळ्या की त्यांना पण जरा जेवणामध्ये काहीतरी वेगळं मिळतं. मित्रांनो, आज काहीतरी रीलसाठी आम्ही बनवलेलं, त्यामध्ये होतं आज ओनियन रिंग्ज होत्या. आणि मित्रांनो, दर दिवशी रील बनवायचे म्हणजे काहीतरी नवीन खटाटोप हा नेहमीच असतोच. काही ना काही नवीन बनवा, काहीतरी नवीन शूट करा, हे नेहमीचं काही ना काही चॅलेंजिंग असतं. आज काहीतरी वेगळंच त्यासाठी. पण ठीक आहे, आपला प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून काहीतरी वेगळं तुम्हाला व्ह्यूअर्स लोकांना दाखवता येईल. टेस्टी अँड क्रंची. मित्रांनो, सर्व कामगार UP वाले आहेत, त्यामुळे त्यांचं पण ऐकावं लागतं. तर त्यांची इच्छा होती की गाजा भानुशाली नावाचा काहीतरी स्वीट आहे, तो आपण बनवूया. तर म्हटलं ठीक आहे, त्याला त्यांची इच्छा पूर्ण करूया. तर त्यांनी हा एक स्वीट बनवला. त्याचं पण एक छोटंसं रील म्हणा किंवा एक छोटीशी व्हिडिओ मी शेअर केलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा. काहीतरी आपल्या नेहमीच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं तुम्हाला आहे. फार सोपंच, मैद्याचं आहे. साधारणतः शुगरच्या सिरपमध्ये टाकतो आपण. आहे एकदम सिम्पल. पण UPला, बिहारला आणि ओडिसाला या 3 स्टेटमध्ये हा पदार्थ तसा फेमसच आहे. नाम जो है वही चलेगा ना. और ये आज एक स्पेशल मेन्यू में हम लोग ने भानुशाही नाम, ये UP में बनता है, इसका नाम है भानुशाही. तो ये एक स्वीट बनाया था. गाजा बलसाई. क्या बोलते हैं इसको? गाजा बलसाई. गांजा बलशाही. चलो ठीक है. ये UP में ये कब बनाते हैं? ये यूपी उड़ीसा में फेमस है. UP उड़ीसा में फेमस है. तुमको मालूम है? गाजा बलसाई. गाजा बलशाही क्या? तो आज ये बनाया है. तो हमारे आज ये दोस्त आए छोटू गुप्ता जी, तो हम लोग उनके साथ रिव्यू लेंगे कि ये कैसे लग रहा है करके. छोटू जी, देख लीजिए कैसे लग रहा है, टेस्ट करके बताइए. एकदम लाजवाब है. अच्छा है. एकदम बेहतरीन है. कोई सब नहीं, एकदम खूबसूरत लग रहा है. ये आपके UP में बनते रहता है क्या? हाँ, ये मैंने खाया हूँ पहले भी हाँ. ऐसा, और उससे बेहतर ये कहीं लग रहा है. ये अच्छा बना है बहुत. एकदम बढ़िया. चलो ठीक आहे, बढ़िया आहे. पिझेरियाला आलेलो आहे. भोला उभा आहे परत सपोर्ट घेऊन. पाणीपुरीवाला वाट बघतोय कस्टमरची. आणि अनिल नेहमीप्रमाणे बिझी आहे आपल्या कामामध्ये. काम नसेल तरी पण अनिल बिझी असतो. अनिल हा काम नसल्या तरी बिझीच असतो. क्या ऑर्डर आहे? पनीर ड्रमस्टिक. ती एकच ऑर्डर आहे ना, का दुसरी अजून आहे? ड्रमस्टिकची ऑर्डर आहे. आणि मित्रांनो, हाच तो पदार्थ आहे पनीर ड्रमस्टिक. काय नक्की त्यात डिटेल आहे ते मला पण चेक करावं लागेल. आणि हा आहे मंचुरियन चॉपर राईस. चला मित्रांनो, हळूहळू आता आपण क्लोजिंगकडे वळत आहे. उद्या भेटूया नवीन रेसिपी आणि नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड.